नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 11 सायन्स युनिट टेस्ट सेकंडची क्वेश्चन पेपर आणि विषय आपला फिजिक्सचा. तुम्ही ते वाचू शकता. युनिट टेस्ट सेकंड 23-24 आणि यामध्ये सब्जेक्ट आहे फिजिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सची क्वेश्चन पेपर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे अनालायसिस करणार आहोत, बघणार आहोत. ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला सरावासाठी म्हणजेच प्रॅक्टिससाठी आहे. सो प्लीज तुम्ही या व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. तसेच तुमचे मित्रमैत्रिणीपर्यंत तुम्ही या व्हिडिओला शेअर करा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही कुठेही या व्हिडिओला शेअर करू शकता. चला सुरू करूया. इथे वाचू शकता तुम्ही स्टँडर्ड 11 सायन्स डेट दिला आहे यासाठी, म्हणजे चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे आणि यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ दिला आहे. मार्क्स आहेत 25. सेक्शन ए कडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम क्वेश्चन नंबर 1 आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहे. ज्यामध्ये पहिला आहे तुम्हाला 2 चार्जेस ऑफ 1.0 c each are placed on meter apart in free space. The force between them will be ... तर इथे तुम्हाला 4 पर्याय आहे. तर यामध्ये जो काही 4 पर्याय, पहिल्यामध्ये आहे तुम्हाला 1.0 n, त्यानंतर आहे तुम्हाला 10 × 10 n, त्यानंतर आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो C9 × 10 - 9 n, 10⁻⁹ n. ओके. त्यानंतर टीमध्ये आहे तुम्हाला 9 × 10⁹ n. त्यानंतर सेकंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ओहमिक कंडक्टर. पहिल्यामध्ये आहे तुम्हाला ट्रान्सिस्टर, बीमध्ये आहे तुम्हाला व्हॅक्यूम ट्यूब, सीमध्ये आहे तुम्हाला इलेक्ट्रोलाइट, डीमध्ये आहे तुम्हाला नायक्रॉम वायर. त्यानंतर थर्डमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, द वेव्ह युज्ड बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑफ कम्युनिकेशन पर्पोज आर डॅश डॅश डॅश. एमध्ये आहे तुम्हाला मायक्रोवेव्ह, बीमध्ये आहे तुम्हाला एम रेडिओ वेव्ह, सीमध्ये आहे तुम्हाला FM रेडिओ वेव्ह आणि डीमध्ये आहे तुम्हाला एक्स रेज. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, रिव्हर्स बायस डायोड इज इक्विव्हॅलंट्स टू डॅश डॅश डॅश. एमध्ये आहे तुम्हाला ऑफ स्विच, बीमध्ये ऑन स्विच, सीमध्ये आहे लो रेसिस्टन्स, डीमध्ये आहे नॉन ऑफ अबो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, ॲन्सर द फॉलोइंग. ज्यामध्ये पहिला आहे, स्टेट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस. सेकंडमध्ये आहे तुम्हाला, ज्यामध्ये आहे द ॲम्प्लिट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड पार्ट ऑफ हार्मोनिक EM वेव्ह इन व्हॅक्यूम इज. ठीक आहे. एक्झाम्पल दिला आहे. त्यामध्ये आहे, व्हॉट इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड पार्ट ऑफ द वेव्ह. त्यानंतर आहे तुम्हाला थर्डमध्ये, डिफाईन इंट्रिसिक सेमीकंडक्टर. त्यानंतर सेक्शन बीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, अटेम्प्ट एनी 4 कोणती 4 प्रश्न सोडवा. क्वेश्चन नंबर 3 आहे, इफ अ ग्लास रॉड इज गिवन अ चार्ज ऑफ 1 Nc, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स मस्ट हॅव बीन रिमूव्ड फ्रॉम द रॉड. क्वेश्चन नंबर 4 आहे तुम्हाला, ज्यामध्ये आहे, अ बॅटरी आफ्टर अ लॉंग यूज हॅज ॲन EMF 24 वॅट अँड an internal resistance 380. Calculate the maximum current draw the battery. Can this battery die starting from motor of a car? त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 मध्ये, स्टेट एनी 4 कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. क्वेश्चन नंबर 6 आहे, ज्यामध्ये आहे, डिस्टिंग्विश बिटवीन P टाईप अँड N टाईप सेमीकंडक्टर. एनी 2 पॉईंट्स. त्यानंतर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 मध्ये, राईट अ शॉर्ट नोट ऑन रिओस्टॅट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8, ड्रॉ अ डायग्राम ऑफ अर्थ अँड ॲटमॉस्फिअरिक लेयर्स. त्यानंतर सेक्शन सी आहे, ज्यामध्ये आहे अटेम्प्ट एनी 2. क्वेश्चन नंबर 9, ज्यामध्ये आहे तुम्हाला, डिफाईन लिनियर सरफेस व्हॅक्यूम चार्ज डेन्सिटी विथ SI युनिट डायमेन्शन्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे, एक्सप्लेन इन शॉर्ट EMF अँड टाईप ऑफ सेल्स. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 11, द हाईट ऑफ TV टावर इज 600 m ॲट अ गिवन प्लेस. कॅल्क्युलेट इट्स coverage range if the radius of the earth is 6400 km. What should be height of get double the coverage area? सेक्शन D आहे, ज्यामध्ये आहे अटेम्प्ट इन 1. क्वेश्चन नंबर 12, ड्रॉ अँड एक्सप्लेन एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टम. क्वेश्चन नंबर 13 आहे, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस्ड PN जंक्शन डायोड. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने क्लास 11 सायन्स फिजिक्सची क्वेश्चन पेपर सेकंड युनिट टेस्टची आपण पूर्णपणे इथे बघितलेली आहे, ॲनालायसिस केलेली आहे. तुम्हाला जर कोडे समजलेले नसेल तिथे रिव्हर्स घ्या आणि तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हिचं PDF हवं असेल तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे, आमचा इंस्टाग्रामचा ID देण्यात आलेला आहे, तसंच आमचा कॉन्टॅक्ट नंबरही प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. सो प्लीज शक्य तितकं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि PDFसाठी आम्हाला टेक्स्ट करा. तुम्हाला PDF आम्ही प्रोव्हाइड करू. ठीक आहे. तर भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. आणि सॉरी एक मेन बात सांगायची असली की आम्ही तुम्हाला याआधी फर्स्ट सेमेस्टरचे क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केलेले होते, फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केलेले होत्या आणि आता आम्ही तुम्हाला सेकंड युनिट टेस्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अपकमिंग व्हिडिओजमध्ये आम्ही तुम्हाला ॲन्युअल एक्झाम म्हणजेच वार्षिक परीक्षा सेकंड सेमेस्टरच्या क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहोत PCMBच्या. सो प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे वार्षिकसाठी. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.